नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बाळूमामांनी जे काही सांगितलेले उपाय आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांनो सांगणार आहे. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला हे सर्व उपाय समजणार नाहीत. ठीक आहे, तर चला पाहूया, माहितीला आपण सुरुवात करूया. नमस्कार भक्तांनो, मे महिन्याचा शेवटचा आठवडा हा ऋतू बदलाचा काळ मानला जातो. उन्हाळ्याची तीव्रता कमी होत जाते आणि वातावरणामध्ये पावसाच्या आगमनाची चाहूल लागते. अशा काळामध्ये शरीर, मन, घर आणि शेती यांची विशेष काळजी घ्यावी असे बाळूमामा आपल्या भक्तांना सांगत असत. त्यांच्या मते हा काळ फक्त हवामान बदलाचा नसून मनुष्याच्या विचारांचा, आहाराचा आणि जीवनशैलीचा बदल करण्याचाही काळ असतो. या दिवसात चुकीच्या सवयीमुळे शरीरात उष्णता वाढते, मन अस्थिर होते आणि घरात नकारात्मकता निर्माण होते. भक्तांनो, म्हणूनच त्यांनी साधे पण प्रभावी उपाय सांगितले होते. बाळूमामा म्हणत असत की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सकाळी लवकर उठून घराच्या अंगणात किंवा देवघरात गोमूत्र आणि पाण्याचा शिडकावा करावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती भक्तांना दूर निघून जाते आणि वातावरण शुद्ध राहते. त्यांनी नेहमी सांगितले की जिथे स्वच्छता आणि सात्विकता असते तिथे दैवी कृपा टिकून राहते. या दिवसात घरामध्ये जास्त राग, वाद किंवा कटू बोलणे टाळावे, कारण भक्तांनो, वातावरणातील उष्णतेचा परिणाम मनावरही होत असतो. त्यांच्या मते या काळात शरीर थंड ठेवण्यासाठी साधा आणि सात्विक आहार घ्यावा. खूप तिखट, तेलकट आणि गरम पदार्थ भक्तांनो कमी खावेत. ताक, लिंबू पाणी, ज्वारीची भाकरी, कांदा आणि पाण्याचे योग्य प्रमाण शरीराला संतुलित ठेवते, असे आपले बाळूमामा भक्तांना सांगत असत. बाळूमामा म्हणायचे की उन्हाळ्यात शरीराला शांत ठेवले तर मनही शांत राहते. भक्तांनो, त्यामुळे जास्त उपवास किंवा शरीराला त्रास देणाऱ्या गोष्टी टाळायचा सल्ला देत होते. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी गायीची सेवा करणाऱ्याला खूप महत्त्व दिले होते. सकाळी गायीला पाणी पाजणे, हिरवा चारा देणे किंवा गायीच्या पायाला हात लावून नमस्कार करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जात असे. बाळूमामांच्या मते गोमातेची सेवा केली की घरातील अडचणी कमी होतात आणि दारिद्र्य दूर राहते. अनेक भक्त सांगतात की बाळूमामांनी गोसेवेचा मार्ग दाखवून अनेकांचे संकट हलके केले. या दिवसात भक्तांनो, त्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासही सांगितले होते. उन्हाळ्यामध्ये तहानलेले जीव वाचवणे हे मोठे पुण्य आहे असे म्हणत, घराच्या छतावर, अंगणात किंवा झाडाखाली मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे, थोडे धान्य टाकावे आणि निसर्गातील जीवांप्रती दया ठेवावी. बाळूमामांच्या मते दया आणि सेवा हीच खरी पूजा आहे. मे महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या वादळी वातावरणामुळे त्यांनी झाडांची पूजा आणि संवर्धन यावर भर दिला होता. झाडाला पाणी घालणे, वड, पिंपळ किंवा औदुंबर यांना नमस्कार करणे आणि त्याखाली शांत बसून नामस्मरण करणे हे मन स्थिर ठेवते असे ते सांगत असत. त्यांच्या मते झाडांमध्ये दैवी ऊर्जा असते आणि निसर्गाशी जोडलेला माणूस मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत राहतो. भक्तांनो, बाळूमामा आपल्या भक्तांना या काळात श्रीराम जय राम जय जय राम किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप करण्यास सांगत होते. त्यांचे म्हणणे होते की ऋतू बदलायच्या काळात मनात भीती, चिंता आणि अस्थिरता वाढते, पण नामस्मरणामुळे मनाला आधार मिळतो. सकाळी
आणि संध्याकाळी काही वेळ शांत बसून देवाचे नाव घेतल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते भक्तांनो. त्यांनी पाण्याचा अपव्यय करू नये याबाबतही अनेकदा सांगितले होते. उन्हाळ्याच्या अखेरीस पाण्याची किंमत समजून घ्यावी. तहानलेल्या माणसाला किंवा जनावराला पाणी द्यावे आणि विहीर, नदी किंवा पाणवठा स्वच्छ ठेवावा असे ते भक्तांना शिकवत. त्यांच्या मते पाण्याची सेवा म्हणजे जीवनाची सेवा आहे. या काळात त्यांनी गरिबांना मदत करण्यालाही मोठे महत्त्व दिले होते. एखाद्या गरजूला अन्न देणे, पाण्याची बाटली देणे, चप्पल नसलेल्या व्यक्तीला चप्पल देणे किंवा सावलीत बसण्याची व्यवस्था करणे हे खूप मोठे दान मानले जात आहे. बाळमामा म्हणत की दान हे पैशानेच होत नाही भक्तांनो, तर मनाने केलेली मदत ही मोठी असते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरामध्ये संध्याकाळी दिवा लावून देवाजवळ थोडा शांत बसावे असेही ते सांगत असत. दिव्याच्या प्रकाशामुळे मनातील अंधार कमी होतो आणि घरात समाधान टिकते असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी नेहमी साधेपणावर भर दिला. मोठ्या पूजा किंवा दिखावा करण्यापेक्षा मन स्वच्छ ठेवणे भक्तांनो अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते म्हणतात. बाळमामा सांगत असत की या दिवसात कोणाच्याही मनाला दुखवू नये, कारण ऋतू बदलाच्या काळात मनुष्य अधिक चिडचिडा होतो भक्तांनो. त्यामुळे संयमाने बोलणे, मोठ्यांचा आदर करणे आणि लहानावर प्रेम करणे हेच खरे आध्यात्मिक साधन आहे भक्तांनो. त्यांच्या मते ज्या घरात प्रेम आणि शांतता असते तिथेच देव आपोआप लक्ष्मी वास करते, देव वास करतो भक्तांनो. त्यांनी शेती करणाऱ्या लोकांना या काळात जमिनीची पूजा करण्यास सांगितले होते. पहिल्या पावसापूर्वी मातीत नामस्मरण करून तिचे आभार मानावेत, कारण भक्तांनो तीच सर्वांचे पालनपोषण करते. बाळूमामा मातीला आई मानत असत आणि शेतकऱ्याला देवाचे रूप म्हणत असत भक्तांनो. अशा प्रकारे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाळूमामांनी सांगितलेले उपाय हे केवळ धार्मिक नव्हते, तर नैसर्गिक सेवा, संयम, निसर्ग, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देणारे होते. त्यांच्या शिकवणीत साधेपणा होता, पण त्यामागे जीवन अधिक शांत, निरोगी आणि समाधानी करण्याची मोठी शक्ती दडलेली होती. त्याचबरोबर भक्तांनो, मे महिन्याच्या शेवटच्या दिवसाबद्दल बाळमामा असे सांगत असत की हा काळ माणसाच्या कर्माची परीक्षा घेणारा असतो. उन्हाळ्यामध्ये भक्तांनो शरीर थकलेले असते, मन कंटाळलेले असते आणि घरामध्येही चिडचिड वाढलेली असते भक्तांनो. अशा वेळी माणसाने स्वतःला शांत ठेवले नाही तर नकारात्मक विचार वाढू लागतात. म्हणूनच बाळूमामा या दिवसात जास्तीत जास्त देवस्मरण, सेवा आणि संयम यावर भर देत असत. ते म्हणायचे की ऋतू बदलतो तसा मनुष्याचाही स्वभाव बदलतो, पण ज्याच्या मनात नाम आहे तो कधी ढळत नाही भक्तांनो. बाळूमामांच्या मते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्योदयाच्या आधी उठून थंड पाण्याने अंघोळ करावी आणि देवघरात शांतपणे बसून काही वेळ ध्यान करावे. या वेळेचे वातावरण अत्यंत सात्विक असते असे ते सांगत. पहाटेच्या शांत हवेमध्ये देवाचे नाव घेतल्याने भक्तांनो मनातील भीती, अस्वस्थता आणि काळजी कमी होते. अनेक भक्त सांगतात की बाळूमामा स्वतः पहाटे उठून नामस्मरण करत आणि इतरांनाही त्यांची प्रेरणा देत असत. ते म्हणत असत की या दिवसात घरात मिठाच्या पाण्याने पुसणे शुभ असते, कारण घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वातावरण भक्तांनो हलके वाटते. विशेषतः संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवासमोर तुपाचा दिवा लावून श्री दत्त जय दत्त हा जप करावा असे ते सांगत. त्यांच्या मते दिव्याचा प्रकाश हा फक्त अंधार दूर करत नाही भक्तांनो, तर घरातील दुःख आणि
तणावही कमी करतो. बाळूमामांनी या काळात रागावर नियंत्रण ठेवण्याचा विशेष सल्ला दिला होता. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे माणूस पटकन चिडतो, घरामध्ये वाद निर्माण होतात, चिडचिड होते मनामध्ये आणि बोलण्यात कटुता येते. म्हणून भक्तांनो, ते म्हणत असत की या दिवसात शक्य तितके शांत राहणे हेच चांगले आहे. कोणत्याही उलट उत्तर देऊ नये कोणाला सुद्धा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांच्या मते आई वडिलांच्या पायाला स्पर्श करून दिवसाची सुरुवात केली तर देवाची कृपा मिळते. या दिवसात काळ्या मुंग्यांना साखर टाकणे, पक्ष्यांना धान्य देणे आणि कुत्र्याला भाकरी देणे हे पुण्यकारक मानले होते. बाळूमामा सांगत की मुक्या जीवांची सेवा केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात. मित्रांनो, ज्या घरात प्राणी मात्रांबद्दल दया असते तिथे लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो, असे ते मत होते त्यांचे. मे महिन्याच्या शेवटी अचानक वादळे आणि पाऊस सुरू होण्याची भक्तांनो शक्यता असते. त्यामुळे त्यांनी घरातील धान्य, पाणी आणि आवश्यक वस्तूंची स्वच्छता राखण्यास सांगितली होती. ते म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेवावी, पण निष्काळजीपणा करू नये. स्वच्छ आणि व्यवस्थित घरामध्ये रोगराई कमी पसरते आणि मनही आनंदी राहते. बाळूमामा या दिवसात जास्त वेळ मोबाईल, वादविवाद किंवा निरर्थक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नये असे ते सांगत होते. त्याऐवजी धार्मिक ग्रंथ वाचावेत, संतांचे विचार ऐकावेत किंवा कुटुंबासोबत प्रेमाने वेळ घालवावा. त्यांच्या मते, बाळूमामांच्या विचारांच्या मते, घरातील माणसे एकत्र बसून देवाचे नाव घेत असतील तर ते घर मंदिरासारखे पवित्र होते. बाळूमामा पुढेही सांगत असत की मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी एखाद्या पानवट्यावर जाऊन पाणीदान करावे, वाटसरूंना थंड पाणी द्यावे, झाडांना पाणी घालावे आणि शक्य असेल तर एखाद्या गरिबाला फळे द्यावीत. उन्हाळ्यात तहानलेल्या जीवाला पाणी देणे हे 1000 यज्ञ इतके पुण्य देते असे ते मानत असत. या दिवसात भक्तांनो, त्यांनी कडुनिंबाची महत्त्वही सांगितले होते. घराच्या दारात कडुनिंबाची पाने ठेवणे, त्यांचा वापर स्वच्छतेसाठी करणे किंवा त्यांची हवा घरात येऊ देणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जात आहे. त्यांच्या मते निसर्गामध्ये प्रत्येक रोगावर उपाय दडलेला आहे आणि माणसाने निसर्गाशी मैत्री ठेवली पाहिजे असे बाळूमामा सद्गुरू संत बाळूमामा आपल्या भक्तांना सांगत होते. बाळूमामा सांगत असत की पुढे सूर्यास्तानंतर घरात अनावश्यक अंधार ठेवू नये. घरातील कोपरे स्वच्छ ठेवून तिथे प्रकाश राहील यांची काळजी घ्यावी. भक्तांनो, घरातील कोपरे स्वच्छ ठेवावीत, लक्षात ठेवा. कारण अंधार, घाण आणि आळस यामुळे नकारात्मकता भक्तांनो वाढते. त्यामुळे नेहमी परिश्रम आणि स्वच्छता यांना दैवी गुण मानले जाते. या दिवसात त्यांनी कोणालाही फसवू नये असे सांगितले आहे. खोटे बोलू नये आणि कोणाचे मन दुखवू नये असे विशेष महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितले होते. कारण भक्तांनो, ऋतू बदलाच्या काळात केलेले चांगले किंवा वाईट कर्म लवकर भक्तांना आपल्या सर्व जनतेला फळ देते असा त्यांचा विश्वास होता, असे आपले सद्गुरू संत बाळूमामा आपल्याला सांगत होते. म्हणून भक्तांनो, लक्ष देऊन ऐका. म्हणून ते भक्तांना नेहमी प्रामाणिक राहण्याची शिकवण देतात. भक्तांनो, बाळूमामा म्हणत असत की देव मोठ्या मंदिरात नाही. भक्तांनो, देव मोठ्या मंदिरात नाही तर तो चांगल्या वागण्यात असतो. म्हणून त्यांनी भक्तांनो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मन शुद्ध ठेवणे, दया ठेवणे, गरिबांना भक्तांनो मदत करणे आणि सतत नामस्मरण करणे हेच सर्वात मोठे उपाय मानले होते. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे दैवी विचार, बाळूमामांचे चमत्कार, बाळूमामांनी सांगितलेले दैवी संदेश आणि वैचारिक विचार असे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.
कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर भक्तांनो, तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.